शिक्षक आमदारांचं आंदोलन विधानभवनातल्या पायऱ्यांवरती झालं, तर प्रमुख काय मागण्या तुमच्या होत्या? तुम्ही सगळेजण येऊन एकत्र आंदोलन. नाही, राज्यामध्ये शिक्षक आणि शासकीय कर्मचारी सुद्धा आहेत. त्या सगळ्यांना म्हातारपणी एक जगण्यासाठी पेन्शन ही काठी असते आणि म्हातारपणीचा तो आधार असतो, कारण सगळ्यांनाच काही शेतीबाडी असत नाही. उदरनिर्वाह हा नोकरीवरतीच बहुतांश कुटुंबाचा अवलंबून असतो. त्यामुळे त्यांच्या हक्काची जी 1982ची जुनी पेन्शन योजना होती ती त्या ठिकाणी पुन्हा लागू करावी, यासाठी आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करतोय. आजही आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. राज्यामध्ये मराठी शाळा वाचल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. त्यामुळं 15 मार्च 2024ला जो जाचक निर्णय सरकारनं घेतला आणि त्यामुळं पटसंख्या कमी झाल्यामुळं या राज्यातल्या हजारो मराठी शाळा बंद पडणार अशी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तो जाचक निर्णय मागे घेतला पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. आज राज्यामध्ये नवीन शिक्षक भरतीसाठी जे कोणी शिक्षक म्हणून येऊ पाहतायत त्यांच्यासाठी आता टीईटी पात्रता परीक्षा ठेवलेली आहे, पुन्हा टॅट परीक्षा ठेवलेली आहे आणि ते परीक्षा देऊन शिक्षक येत आहेत, भरती सुरू आहे. त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, त्याला विरोध नाही. परंतु 2013च्या पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आले, ज्यांना सेवेत येताना ही पात्रता परीक्षा लागूच नव्हती, कायद्यानं लागू नव्हती, नियमानं लागू नव्हती, त्यांना पुन्हा परीक्षा द्या म्हणणं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना त्यातून वगळावं, ही पण आमची प्रमुख मागणी राज्य सरकारकडे आहे. त्रुटीपूर्तता ज्या शाळांनी केली त्याच्या संदर्भातला काय मुद्दा होता? शासनाकडून काय प्रतिसाद? नाही, याच्यामध्ये शासनानं 1 महिन्याची मुदत दिली होती त्रुटीपूर्तता करण्यासंदर्भात आणि त्या अनुषंगाने ज्यांनी त्रुटीपूर्तता केली त्यांना खऱ्या अर्थानं वाढीव टप्पा द्यायला पाहिजे होता. 14 ऑक्टोबर 2024च्या आदेशामध्ये, शासनाच्या आदेशामध्ये हा टप्पा दिला गेला होता, परंतु त्यानंतर जो नवीन आदेश निघाला त्या आदेशामध्ये ते वगळण्यात आलं आणि त्यामुळेच त्या लोकांच्यावरती हा अन्याय झालेला आहे. त्याचबरोबर काळेसाहेबांचं सांगितलं की 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे याच्यामुळे बऱ्याचशा शाळा बंद पडतील. मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मराठी शाळा बंद करायची आहेत का शासनाला, हेच यातून निदर्शनाला येते. त्यामुळे मराठी शाळा बंद पडू नये यासाठीच खऱ्या अर्थानं आमचं आंदोलन चालू. साधारणपणे किती शाळा आहेत त्रुटीपूर्तता ज्यांनी केली आहे किंवा करायची बाकी आहे? असे किती शाळा आहेत? किती लोकांचा असा प्रश्न प्रलंबित? या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रातल्या बऱ्याच बहुसंख्य शाळा ज्यांनी 30 दिवसाच्या आत त्रुटीपूर्तता केली. त्या काळामध्ये कोविड-19 संकटही होतं, परंतु त्या शाळांनी त्रुटीपूर्तता केली आणि शासनानं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की 30 दिवसात त्रुटीपूर्तता करा, आम्ही तुम्हाला टप्पावाढ देऊ. परंतु या टप्पावाढमधून त्यांना वगळण्यात आलेलं आहे. 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये यांना टप्पावाढ दाखवली होती, परंतु तो निर्णय व्यपगत करण्यात आला. यांना आमची हीच विनंती आहे, सन्मान्य जयंतरावजी आजगावकर असतील, सन्मान्य विक्रमजी काळेसाहेब असतील, आमचे शिक्षक आमदार असतील, की या त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना त्या ठिकाणी टप्पा वाढ दिली गेली पाहिजे. अनेक वर्षांपासून लढत आहे, तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीचं अनुदान मिळेल? सरकारकडून काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला? काय सरकारचा मूड आहे? निश्चित शेवटी आई सुद्धा लेकराला रडल्याशिवाय दूध पाजत नाही. त्यामुळं आम्ही लढलो आणि आम्ही सभागृहात आवाज उठवला, म्हणूनच आज या कायमी अनुदान धोरणाचा सरकारनं विचार करावा लागला. कायम शब्द काढला, या शाळांना अनुदान आणण्याचा निर्णय शासनानं घेतला आणि आता 20, 40, 60, 80% हे वेतन अनुदान आता मिळतंय. आता एकच टप्पा राहिला तो 100%चा, त्यासाठी पण आमचा लढा सुरू आहे. त्यामुळे निश्चित याच्यामध्ये पण यश आम्हाला येईल आणि हा प्रश्न मार्गी लागेल. ह्याच्यासाठी विचारतो कारण जी काही माहिती मिळते अशी की सरकार आता प्रतिकूल नाही किंवा सरकार पॉझिटिव्ह नाही या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं हजारो शिक्षक आहेत, हजारो शाळा आहेत ज्यांना अशा पद्धतीचा सामना करावा लागतो. तुम्ही आंदोलन करताय मान्य आहे, पण सरकार पॉझिटिव्ह का नाही असं तुम्हाला वाटतं? इतके दिवस का लागले? नाही, याच्यामध्ये तुम्ही म्हणतात एका अर्थानं बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी जर बघितलं तर टीईटी संदर्भात जो सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागला त्या अनुषंगानं शासनानं रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला पाहिजे होती, परंतु वित्त आणि म्हणजे विधी विभागाच्या आदेशानुसार किंवा त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी शासन ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करत नाही आणि खऱ्या अर्थानं बऱ्याचशा शिक्षकांच्या नोकरी गंडांतर येईल. कारण 2013 नंतर लागलेले सगळे टीईटी पात्र आहेत, त्याच्या अगोदर लागलेले लोक टीईटी पात्र नाहीत आणि असं असताना त्यांना त्यात सेवेतून मुक्त केलं जाणार आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं या शाळा बंद करण्याचं षडयंत्र चाललंय का हे देखील या माध्यमातून निदर्शनास येते. धन्यवाद. पुढाऱ्यांशी बातचीत केल्याबद्दल. अपेक्षा करूयात की जे शिक्षकांचे आणि शाळांचे प्रश्न प्रलंबित आहेत हे सगळे प्रश्न या आंदोलनानंतर तरी सरकार गांभीर्याने घेईल आणि जी प्रमुख मागणी या सगळ्या आंदोलक आमदारांची आहे ती पूर्ण होईल, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्याची जी मागणी आहे ती जास्त आग्रही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, नागपूर.